देवाला दूधच का टाकावं, देवाला पाणीच का टाकावं, देवाला दहीच का टाकावं, देवाला मधच का अर्पण करावं, देवाला साखरच का व्हावी, हा ही पंचामृत देवाला का व्हावे याचा एक एक भाग आहे. आणि ही उर्व नावाचे ऋषी होते. या ऋषींनी सुंदर अशी तपश्चर्या केली. सगळ्या देवांना असं वाटलं की आता ही काय होतं, आपली जागा घेतात काय, म्हणून भगवान शंकराला वाटलं देवा यांची तपश्चर्या भंग करा. ते ऋषिकेशला फुलं तोडायला गेले होते. तोपर्यंत भगवान शंकराने त्यांची कुटिया आपला तिसरं नेत्र उघडला आणि राग केली. ते ऋषी तिकडनं आले आणि पाहिलं अरे आपली कुटिया गेलेली आहे. त्यांना थोडंसं राग आला की अरे कोण असेल त्यांनी कुठे की त्यांच्या शरीरात पूर्ण दाह व्हायला पाहिजे, सगळं जल अक्षरशः जाळ व्हायला पाहिजे. जशी माझी कुट्या जळाली तशी पहिलं भगवान शंकर कैलासात होते. आता संत आहे, संतांच्या मुखातून शब्द निघाल्यानंतर देव काय असेल कोणी असेल त्यांना तो अक्षरशः दाह व्हायला लागला. पार्वती पार्वती माझ्या शरीरात खूप दाह होतोय. तेवढ्यात नारायण आले. नारायणाने सांगितलं देवा तुमच्या शरीरात एवढा दाह होतो ना, तुम्ही असं करा गाय निर्माण करा. आणि गायी निर्माण करता करता अशा जवळजवळ 77 गायी भगवान शंकरांनी निर्माण केल्या. आणि त्या गायी अशा उभ्या राहिल्या. उभ्या राहिल्यानंतर त्या गायीच्या स्तनातून दूध पडलं आणि त्या दुधाखाली भगवान शंकर असे बसले. त्या म्हणतात की ज्या वेळेस त्या गायीचं दूध आपल्या अंगावर पडलं भगवान भोलेबाबाच्या, त्यावेळेस शाप ताप संताप सर्व मिटून जातो. आणि भगवंताचा तो शाप गेल्यानंतर भगवान शंकराने वरदान दिलं की आजपासून जो कोणी माझ्या पिंडीवर दूध वाहील त्याचा शाप निघून जाईल, ज्याचा ताप निघून जाईल, त्याचा संताप निघून जाईल, त्याच्या घरात कुठल्या प्रकारचं दुःख राहत नाही. तेव्हापासून भोलेबाबाला काय व्हायला लागले, दूध व्हायला.